गोयचे फ्युचर लक्षात धरून इनफॅक्ट 5-6 म्हयने जाले आमी वेगवेगळ्या तरेन तयारी केल्ली चालू आसा. इनफॅक्ट वेन गोंयची जी कमिटी आशिल्ली ती डिजॉल्व करपाक कारणूय हेंच आशिल्लें की एक फ्रेश विथ दी ओल्ड कॉम्बिनेशन ऑफ ओल्ड फेसीस एंड न्यू फेसीस हू आर कॅपेबल फेसीस हांकां घेवन एक नवी कमिटी फॉर्म करपी ताजेर काम चल्लां. आमी आतां एसेंब्ली वायज इनफॅक्ट मिटिंग्स चालू आसा, व्हॉलंटियर मिटिंग्स चालू आसा, लिडर्सांक एक्टिवेट करून तांच्यांनी काडर कसो बिल्ड करप हाजेर मिटिंग्स चालू आसा. इनफॅक्ट काल सुद्दां वेगवेगळ्यो मिटिंग्स जाल्यो, पयर जाल्यो, आज आसा. अश्यो डेली बेजिसाचेर वेगवेगळ्या लिडर्सांक रिस्पॉन्सिबिलिटीज आमी दिल्या आनी तांचे कडल्यान त्यो मिटिंग्स करून एक प्रॉपर काडर बिल्ड करपाची आमची तयारी चल्ल्या आनी तें चालूच आसा काम. सो इट्स नॉट जस्ट अबाउट लोकसभा इलेक्शन, पण 2027 किंवा बाकी जिल्हा पंचायत आसूं किंवा पंचायत बेजिसान आमी ज्या तरेन कोणाक म्हणजे जे लिडर्स आसा तांकां तयार करून तांणी कशें लोकल सेल्फ बॉडीनी भितर सरप, जशें पंचायत आसूं, म्युन्सिपालिटी आसूं, कॉर्पोरेशन आसूं, म्हापसा म्युन्सिपालिटीचें 2025 इलेक्शन आसा. तर वेगवेगळ्या तरेन वेगवेगळ्या बॉडीसांचेर लोकांक रिप्रेझेंटेशन दिवन एक ग्रास रूट लेवलाच्यान डेमोक्रेसी कशी घट करप, गोंयचे करप्शना कडेन झगडपाक कशे लिडर्स तयार करप हाजेर एक वेगळ्या तरेन एक आमी एक स्ट्रॅटेजी केली आसा आनी ती स्ट्रॅटेजी लक्षात धरून आमी फुडें सरता. ऑफकोर्स हांची जी मेन पार्टी आसा जेवण खावन बसोवपाची आनी ताजे फोटो घालपाची, तशें आमचे कडेन फायनान्स ना. वी आर वर्किंग ऑन अ व्हेरी लो लेवल्स. आमच्यो मिटिंग्स लोकांच्या घरांनी जाता, कोण तरी एक व्हॉलंटियर सांगता की आमी तांच्या घरान घेवन तांच्यो मिटिंग आमी अशे तरेन अश्यो वेगवेगळ्या तरेच्यो आमच्यो मिटिंग्स चालूच आसा. कितें शॉर्टलिस्ट केला नाव सपोर्ट करपाक सेंट्रल गव्हर्मेंटान हाडलो, ताजेर तुमी आमचे बरोबर रावात अँड वी वील देन कोऑर्डिनेट अँड टॉक अबाउट वॉट वी शूड बी डुईंग इन वेरियस स्टेट्स. पण काँग्रेसा कडल्यान जाय तसो खंय तरी ताका रिस्पॉन्स मेळना. हातल्यान दोन गोश्टी आसूं येता. एक तर तांकां सगळ्यां बरोबर चलपाचें ना, किंवा तांकां खंय तरी बीजेपींतल्यान खंयच्यान तरी एक फोक्सिंग जाता टू नॉट टू बी अ पार्ट ऑफ दीस अलायन्स, सो दॅट देर इज ऑलवेज बी अ डिविजन अँड तातूंतल्यान ताचो बीजेपीक फायदो जाता. हाचे बद्दल म्हाका दिसता डावट क्रिएट करपाक काँग्रेस पार्टी खुद्द जबाबदार आसा. आज जर ओपोजिशन सगळे एकठांय जायत, जी स्प्लीट जाता, जशें गोंयांत तुमी एक पळयला आसत, 67% ऑफ द पीपल आर वोटींग अगेन्स्ट बीजेपी. पण बिकॉज ऑफ स्प्लीट ऑफ वोट्स खंय तरी बीजेपीक ताजो फायदो जाता आनी तांचे लोक निवडून येता आनी दे आर ऑन रॅम्पेज इन टर्म्स ऑफ करप्शन. आज तुम्ही पणजेची परिस्थिती पळयल्या, आज तुम्ही गोंयची परिस्थिती पळयल्या, आज तुम्ही परिस्थिती पळयल्या सगळ्या फूल गोंयची. इनफॅक्ट इट इज डिसहार्टनिंग, इट्स व्हेरी सॅड. माय मदर फेल इन अ ओपन गटर एस्टरडे. आज अशी परिस्थिती आसा की कोणाकडे वचचें, ही आतां जाणट्या लोकांनी खंय पळोवचें, भुरग्यांनी खंय पळोवचें. लकीली शी सर्वायव्ड बट शी इज फेसिंग ऑन ऑपरेशन टुडे. नाव हे फक्त करप्शनाचे रिजल्ट्स आहे. ती सामान्य लोक कोणाकडे कंप्लेन करच्यो. आज हांव एज द लिडर ऑफ आम आदमी पार्टी आय कॅन कम अँड टॉक टू यू अबाउट दीस. पूण सामान्य जो आसा तो खंय वतलो. आज पणजेचीच परिस्थिती न्ही, फूल गोंयची परिस्थिती अशी जाल्ली आसा. सो म्हाका दिसता एक खंय तरी एक पर्याय लोकांक दिसपाक जाय आनी तो पर्याय लोकांक अशे तरेन दिसपाक जाय की दे वील नो की ह्या पर्यायांतल्यान सरकार घडटलो आनी गोंयचो बदल जातलो. म्हणून एक ऑपोजिशन युनिटी इज समथिंग विच वी विल ऑल्सो लुक फॉरवर्ड टू, लुक अहेड टू. Amitabh, there is a talk कि the Aam Aadmi Party should back up from the south and give chance for the Congress to fight directly ahead. कित्याक लागून ते म्हणटा, आज तांचे 8 आमदार जे निवडून आयले, ते 11 आशिल्ले, 8 आमदार तांचे निवडून आयले, ते बीजेपीक जॉईन जाले. सो अनलेस नॅशनल लेवलार कितें तरी एक अंडरस्टँडींग जाता, वाय शूड वी गिव द चॉयस ऑफ पीपल अवे अँड गिव इट टू देम. पीपल आर आस्किंग अस तुम्ही कंटेस्ट करपाक जाय आनी एक वेगळो पर्याय, एक ऑनेस्ट पर्याय म्हणून जर आज आम आदमी पार्टी फुडें सरता जाल्यार वाय शूड आम आदमी पार्टी हॅव अ टाय अप with Congress or give up that seat for Congress, where people are repulsive of them also today, because एकदा न्ही हे दुसरे फाटी गोंयान घडले. एकदा चूक घडली आमी समजूंक शकता, पण आज तांचे 3च आमदार उरल्या. हाजो अर्थ in somewhere down the line they are also looking like a B team of BJP. So I don't think that's an option as of now, unless central leadership किंवा जे all India level जर tie up खंय तरी जाता जाल्यार that can be understood somewhere where we can fight this election together. But as of now we are going to go ahead independently. We are going to put up candidates in both the constituencies, I mean north and south, and
we are sure that people will look at us as an option to represent Goa's interests more diligently than the way it has been represented earlier. So Amit let Bab, us the hope for that. RG party also contesting the Lok Sabha. सी आरजी हांवें लास्ट टायमूय सांगिल्लें आरजी विशय आरजीचो विशय जो आसा तो परत परत म्हाका आवडना घेवपाक कारण इतलेंच की जशी ही व्हडली इलेक्शनां येता तेन्ना डिव्हिजन करपाकच आरजी खंय तरी फुडें सरता. आज तांची तूं परिस्थिती पळयत मयां जें कितें घडलें तें आमकां सगळ्यांक खबर आसा. ज्या तरेन तांचो MLA तांचो लिडर ज्या तरेन थंय वागलो आनी ज्या तरेन थंयल्या लोकांक पर्याय उरूना आनी ज्या तरेन तांकां ताणें धमकी दिवन काडले पार्टींतल्यान तातल्यान एक गोष्ट दिसून येता की तो ही हॅज बिकम एरेगंट अँड द एरेगन्स कॅन ओनली कम इफ ही इज बॅक्ड अप बाय BJP in some form or the other where they are trying to get him as a divisive person who will divide votes. आणि तो ते सगळे दिसून येता कारण तो खंयचीच ल्हान इलेक्शनां लढना. तो खंयचोच असो विशय घेना जाचो फायदो जातलो ओपोजिशनाक और जो सरकारा विरोधी आसा तो खंयचोच तो असो लढो बरोबर येना. हाजो अर्थ कितें? सी म्हाका दिसता गोंयचे लोक पिशे ना. गोंयच्या लोकांक हें सगळें समजून येता. गोंयच्या लोकांक हें सगळें दिसता. आरजीचो जो बबल आसा तो बस जाता खंय ना खंय तरी. आमी आज वेगवेगळे तरेन व्हिडियोज पळयले. लंडनच्यानूय आमकां कांय व्हिडियोज येता वे दे हॅव बीन व्हेरी क्लियर की आमचो तूं उपयोग करून घेतलो खंय तरी. आज पोगोचो विशय आसा. पोगो बील तुमी फर्स्ट असेंब्लीन घाईन मांडले. आतां दुसरें सेशन जालें. आतां तिसरें सेशन आसा. पोगोचेर कांयच उलयना तूं दाखोवंक सोदता की पोगो जो बील आसा तो खंय तरी गव्हर्मेंटान अप्रूव करूना म्हणून. पूण तुमी खंय ओपनली आयल्या. पोगो बील तुवें लोकां कडेन हाडला. पोगो बील तुवें लोकांक सांगला की कितें तें वेदर इट इज कॉन्स्टिट्युशनली वॅलीड वेदर कॉन्स्टिट्युशन अलावज सच अ बील. इफ दॅट इज सो बी क्लियर ऑन दीस. सो खंय तरी लोकांक पिशे करप हेच जर करप चलत जाल्यार देन आय थिंक दीस पार्टी इज अ पार्टी वीच इज हियर ओनली टू डिवायड वोट्स. हीज फंडींग हॅज टू बी प्रोब्ड. Whether the funding which was coming from foreign countries, including UK, ही प्रोब जावपा जाय. सरकार कित्याक प्रोब करना? ओपन आसा की ताणें डोनेशन्स फॉरेनच्यानूय आयले. फॉरेन फंडींग फॉरेन डोनेशन्स आर टू बी चॅक. फॅमा गायडलायन्स इशू जाल्या सगळें कितें जालें हें सगळें करपाक जाय. सगळें चॅक करपाक जाय. पूण सरकार तें कित्याक करना? हाजो अर्थ कितें? जे सरकारा बरोबर आसा ताजो सरकार खंयच दुखोवपाक तांकां सोदना. म्हणूनच आज आरजीचेर खंयच त्या विशयार कारवाय जायना. विशय आशिल्लो तांकां स्टेटस दिवपाचो पार्टीसान सिंबॉल अलॉट करपाचो. तो सगळो पळयात. तो सिंबॉल तांकां अलॉट जालो म्हयन्या भितर. कसो जालो? द रिजन इज व्हेरी सिंपल अँड इट इज व्हेरी क्लियर दॅट दीस इज ऑल बींग डन विथ एन इंटरेस्ट ऑफ BJP इन मायंड टू डिवायड वोट. सो आरजीचो विशय म्हाका दिसता लोकांनी खंय तरी एक विचार करपाक जाय की गोंयांत जें चल्लां आनी जे लोक म्हणटा की आरजी हो पर्याय म्हणून. आरजी इज नॉट पर्याय. आरजी इज हियर टू डिवायड अँड इट इज क्लियर. आनी ताजी जी आज जे डिसेंबर जाता पळय आज जे त्या तरेन डेसमेट जाता आज जे तरेन ते स्प्रेड तांचे लोक फुटपाक लागल्या तांच्या लोकांकूच कळपाक लागला की आरजी इज वॉट इज आरजी अँड वॉट इज दॅट सायड ऑफ आरजी वीच इज हियर टू हेल्प BJP इन सम फॉर्म ऑर दी अदर. RG is playing with the Pogo, name of Pogo. सी आरजीन जेन्ना पोगोचो विशय हाडलो पर्सन ऑफ गोवन ओरिजीन म्हणून जो विशय हाडलो that bill which in fact was drafted by ही परिस्थिती पणजेन जायत आसता रे. तुमी कांय ताजेर ऑप्शन ना तांकां खंय तरी ट्रॅफिकाचे. सो एनिवे आरजीचो जेन्ना विशय आयलो आनी पोगोचे बील आशिल्ले. पोगोचे बील एडवोकेट कार्लोसान ड्राफ्ट केलें आनी ते बील ताणें ड्राफ्ट करता आसतना जेन्ना बील मांडलें तेन्ना ताणें सांगलें आय वॉज नॉट एग्रींग कम्प्लिटली टू वॉट वॉज देर इन दॅट. सो यू नो बेसिकली कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी ऑफ दीस बील हॅज टू बी वन वीच हॅज टू बी टेस्टेड. तेन्ना एक जस्ट फॉर शोईंग पीपल जस्ट फॉर गेटींग डोनेशन्स तूं जर लोकांच्या सेंटिमेंट्सां कडेन खेळटा तूं सेंटिमेंट्सां कडेन खेळटा जे युकेन जे लोक बसल्यात आज जे गोंयकार जे युकेन बसल्यात ते बसल्या कारण इतल्या खातीर की तांकां हांगा जॉब ऑप्शन ना. तांकां जर जॉब ऑप्शन मेळत जाल्यार ते गोंयांत येतले. आमी आज नॅशनल इनफॅक्ट 4 days बॅक नॅशनल सर्वे आयली पीपल गिवींग अप पासपोर्ट्स ऑर टेकिंग इंडियन सिटीजनशीप. 40% ऑफ देम आर गोवन्स. इट इज अनफॉर्च्युनेट दॅट आयरिशाकूय गोंयची सिटीजनशीप सोडची पडली वॉट एवर द रिजन्स मे बी. बट वाय आर पीपल गिवींग अप इंडियन सिटीजनशीप अँड मोर पर्टिक्युलरली पीपल फ्रॉम गोवा? विटल्या सरकाराक
विटल्या ह्या गोष्टी खातीर त्या लोकांच्या सेंटिमेंट्सांचेर खेळून आरजीन आपली बेस बिल्ड केली. सोशल मिडिया किंग जाले ते आणि ऑन दॅट दे क्रिएटेड फेक प्रोफायल्स टू अटॅक पॉलिटिशियन्स इन व्हेरी डर्टी लँग्वेज ऑल्सो. तुम्ही आज खंयचे तुमचे व्हिडिओ हाजेरय तुझे कमेंट येतले ते तूं पळय, गाळी आसता. एक खंयचोय आज लिडर ऑपोजिशनाचो आसूं ताणें दुसऱ्या खंयच्याच लिडराक डेरोगेटरी वर्ड यूज करूं ना. कोटिंग मनोज परब ही कॉल्ड अ लिडर भडवा. ही लँग्वेज आमकां ल्हानपणान शिकोवना, आमकां आतांय येना आमच्या तोंडान, आनी आमी खंयच्याच पॉलिटिशनाक ह्या लँग्वेजीन उलोवना. जो मनीस स्टेजीर वचून ही लँग्वेज यूज करपाक शकता आनी सोदता, ही ट्राय टू कॉपी ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, बट you cannot reach that level. He was not a crony of BJP. He was not fooling people. If you thought that you are going to be Thakre and people are going to follow you because you are using such derogatory language and धमकीचे language, पण खंयच्योच दिल्ल्यो धमक्यो तो परत त्यो हाडना. म्हणजे ही doesn't get it to reality. तो धमक्यो दिता. हांवें लास्ट टायमूय म्हणलां तशें, ही gives threats to politicians saying that तुमी अशें केलें जाल्यार हांव हें करतलो म्हणून, पूण तें करना तो. He never sat in front of any MLAs who left BJP. I mean, who left Congress and joined BJP. तुवें सांगिल्लें मागीर बसना कित्याक तूं? कारण त्या वेळार तुका BJPनूच कांय गोश्टी उलय सांगिल्ल्यो त्यो तूं उलयता आनी यू आर फुलींग ऑल द पीपल ऑल द टायम. सो यू नो इट इज BJP and RG are two sides of the same coin and being funded by the same coin also. ओके, तुम्ही म्हणता की खंयचे तुमी इलेक्शन इंडिपेंडंटली झगडटले, नॉर्थान जाता दोनूय सीट तुमी घालतले, पण आमी खंय पळयता की तुमची पार्टी अजून खंयतरी कमिटी जी आसा अजून फॉर्म जाल्ली ना. तुमी तुका म्हणजे सुरवातची 5 मिनटां चुकली म्हणून परत एकदा सांगता की आमी फाटले 6 म्हयने जाले आमी ही कमिटी डिजॉल्व करपाचें कारण हें की एक नवी कमिटी फॉर्म जाता. नवी कमिटी कशे तरेन फॉर्म जाता, इज अ मिक्सचर ऑफ ओल्ड एंड न्यू पीपल. पार्टी 2017 त्याच्या पयलींच्यानूय गोंयांत आशिल्ली, पण काडर बिल्ड जावंक नाशिल्लो. आज आमी काडर बिल्ड करता, ग्रास रूट लेवलाचेर, विलेज लेवलाचेर काडर बिल्ड करता. तो 6 म्हयने जालो प्रोसेस चालू आसा. कमिटी डिजॉल्व अशा खातीर केली की देर वर मेनी हू आर नॉट परफॉर्मिंग अँड देर वर हू आर इन रॉंग प्लेसीस, बट दे हॅड अदर म्हणजे तांचे जे टॅलंट आशिल्लो तो इज ऑन अदर फील्ड. सो वी आर मिक्सिंग मॅचिंग, वी आर गेटिंग न्यू पीपल अँड बिल्डिंग अ काडर. आमच्यो मिटिंग्स डेली चालू आसा. दिसाक सावथाक एक आसता, नॉर्थाक एक आसता, and this is going on. Of course, we don't have enough funds to have meetings like BJP is doing it with their volunteers in hotels and with over 5-star or any events where they are providing food. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या घरान मिटिंग करता, ते होस्ट करता आणि त्या तरेन एक काडर बिल्ड जाता. सो in next 2 months you will come to know what we have done. You will get to know our new leaders also along with the old ones, and you will also get to see new faces who are going to be part of Aam Aadmi Party Goa. पूर्ण अधिकार गोंयच्या लिडरशिपाक दिला. गोंय तुम्ही कशे पार्टी घडयतले, गोंय तुम्ही कशे फुडें वतले. सो देर इज एब्सोल्युटली नो एक्सेप्ट फॉर द गायडन्स कमिंग फ्रॉम सेंट्रल लिडरशीप, देर इज नो इंटरफियरन्स इन गोवाज लिडरशीप. आमचे 2 आमदार आसा, आमी सगळे मिळून एक वेगळी तरेन पार्टीची लिडरशीप हांगा क्रिएट करपाचो प्रयत्न केला आनी जातले. 2 महिन्या भितर जातले. 2 महिन्या भितर तुका फर्स्ट फेज तरी येतली. सी वी आर ट्रायंग टू सी आज खंयचोच कार्यकर्तो जो काम करता ताका रिप्रेझेंटेशन मेळचें अशें जावचें ना, आनी जो कार्यकर्तो काम करना ताका गरजे भायर ऑनररी रिप्रेझेंटेशन दिवपाक आमकां खंयच इच्छा ना. So this is a very straight talk from my heart as a leader of the party, and that is why we are doing it. And it's not, and irrespective of the fact that तांकां आज खंयच पोझिशन ना, आज आमचे सगळे लिडर्स जे ऑनेस्ट आसात, जे पार्टी खातीर काम करपाक सोदता ते काम करतात.